रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील बेनसे आणि झोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीमध्ये सध्या जर आपण बघितलं तर रिलायन्स इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजन नागोटणे कंपनीचा नवा प्रकल्प या ठिकाणी उभारला जातोय। हा प्रकल्प उभारत असताना या ठिकाणी जे स्थानिक शेतकरी आहेत, भूमिपुत्र आहेत, प्रकल्पग्रस्त बाधित शेतकरी आहेत, या सर्वांची नेमकी काय भूमिका आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेतोय। आज जर आपण बघितलं तर बेनसे सिद्धार्थनगर या ठिकाणी रिलायन्स नागोटणे कंपनीचं ज्या ठिकाणी काम सुरू आहे तेथे एक तंबू टाकून इथले स्थानिक शेतकरी जे आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत। हे आमरण उपोषण जे आहे ते त्यांच्या कुटुंबासहित सुरू आहे। नेमकी त्यांची मागणी काय हे आपण जाणून घेतोय। योगेश आडसुळे आणि अनेक शेतकरी जे आहेत त्यांना पाठिंबा देणारे हे या ठिकाणी उपोषणकर्त्याच्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। काय सांगाल, काय नेमकी आपली मागणी आहे? ज्या पद्धतीने आपण जिल्हाधिकारी वगैरे त्यांना पत्र दिलेले आहेत, इतर प्रशासनाला पत्र दिलं आहे, आज आपण थेट उपोषणाला बसलेला आहात, हत्यार उपोषणाचं उपसलेलं आहे, काय सांगाल? माझं नाव योगेश मंगेश आडसुळे, मी बेनसे सिद्धार्थनगर येथील रहिवासी आहे आणि माझी जी मालकी हक्काची जी जमीन आहे ती मी वाचवण्यासाठी मी इथं बसलेलो आहे। कधीपर्यंत हे उपोषण सुरू राहील? कोणी प्रशासनातले अधिकारी वगैरे आले का, भेट दिली का, काय? नाही आले कोण, आणि जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथे बसूनच राहणार। ठीक आहे। आता एकूणच आपण बघतोय त्यांचे कुटुंबीय देखील या उपोषणामध्ये आहेत। ताई, काय नाव तुमचं आणि काय नाव तुमचं आणि काय एकूणच मागणी आहे तुमची? माझं नाव निकिता योगेश आडसुळे। माझी मागणी अशी आहे की आमच्या शेतामध्ये या रिलायन्स कंपनीने जो प्रकल्प उभा केला आहे त्याच्यामध्ये तो काम, माझ्या शेतातला काम त्यांनी त्वरित बंद करावा आणि आमची जमीन आम्हाला परत मिळावी, यासाठी आम्ही हे उपोषण चालूच ठेवणार आहोत। अजून या ठिकाणी जर बघितलं तर बेनसे झोतिरपाडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि बौद्धजन समाज सेवा संघाचे अध्यक्ष देखील या ठिकाणी उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत। काय सांगाल, काय एकूणच परिस्थिती आहे, ज्या पद्धतीनं इथं नवा प्रकल्प उभा राहतोय आणि जे काही आता सध्या काम सुरू आहे त्याबद्दल काय सांगाल आणि आपला विरोध नेमका कशाला आहे, काय नेमकं या ठिकाणी घडतंय? मी भवन रामचंद्र आडसुळे, सिद्धार्थनगर इथला रहिवासी व बौद्ध समाजाचा अध्यक्ष, त्याचप्रमाणे बेनसे झोतिरा ग्रामपंचायत प्रकल्प बाधित संघर्ष संघटनेचा अध्यक्ष आहे। त्याचबरोबर आज इथं कंपनीने जो मनमानी जो कारभार किंवा जो काम चालू केलेला आहे, या कामाच्या संदर्भात आम्ही इकडं आज उपोषणाला बसलो आहोत। आज जवळजवळ 3 महिने आज 3 महिने कलेक्टर, प्रांत, पोलीस स्टेशन, SBI या सर्वांकडे पत्रव्यवहार करूनसुद्धा आज प्रशासनाने व रिलायन्सनी अजूनपर्यंत कोणतीही आमची दखल घेतलेली नाही आणि आम्हाला अजूनपर्यंत कुठला न्याय मिळत नाही। आज जवळजवळ इथं आमच्या शेतकऱ्यांची जमीन गेलेली आहे। या शेतकऱ्यांचा विषयसुद्धा आहे। या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये कंपनीचा जो केमिकल पाणी, जो दूषित पाणी जो आमच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जातो आहे, त्या शेताची नुकसानकी होते व शेतीची भरपाईसुद्धा कंपनी द्यायला मागत नाही। हा एवढा मोठा आमच्यावरती, शेतकऱ्यांवर व समाजावरती अन्याय चाललेला आहे। त्याचबरोबर आमच्या इथले रहिवासी आम्ही सिद्धार्थनगर इथले बेनसे बौद्धवाडी इथले बौद्ध समाज आहोत। या बौद्ध समाजावर सुद्धा मोठ्या प्रकारे अन्याय झालेला आहे। आज इथली आमची स्मशानभूमी आहे। त्याचबरोबर जर बेनसे बौद्धवाडी या ठिकाणी जर सिलेंडरचा स्फोट झाला किंवा जर आग लागली तर ह्या गावामध्ये अग्निशमनची गाडी येण्यासाठी सुद्धा कंपनीने जागा ठेवलेली नाही। त्यासाठी सुद्धा आम्ही वारंवार मागणी केलेली आहे, परंतु ही अजिबात यही मागणी आमची धुडकून लावलेली आहे। आज इथं मंगेश आडसुळे यांचा सुपुत्र योगेश मंगेश आडसुळे हा इथं उपोषणाला बसला आहे। त्या उपोषणाला आमच्या सर्व शेतकऱ्यांचा व बौद्ध बांधवांचा सगळ्यांचा आमचा याला खंबीर पाठिंबा आहे। काय सांगाल, मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढची आपली दिशा काय असेल? आंबेडकरी नेत्यांचा या ठिकाणी सहभाग राहील का? काय सांगाल? तुम्ही अध्यक्ष आहात, तुम्ही पत्रव्यवहार वगैरे कुणाला केलेलं आहे का? समाजाचे नेते यांना तुम्ही भेटला होतात का? आतापर्यंत कुणाला या सगळ्या बौद्धवाडीच्या जे काही प्रकरण आहे किंवा ज्या तुमच्यावर अन्यायकारक धोरणं राबवली जातात त्याबद्दल तुम्ही आतापर्यंत कुणाकडे पत्र दिलेले आहेत? आनंदराज आंबेडकर, रामदास आठवले साहेब। हॅलो, मी काय म्हणतो,
आज हा इथून जो काम चालू आहे आणि काम चालू असताना त्याच्या अंतर्गत म्हणजे त्याच्यानंतर सुद्धा आम्ही कलेक्टर, प्रांत ऑफिस, आनंदराज आंबेडकर समाजाचे कार्यकर्ते असे सर्वांकडे आम्ही जे आमचे पुढारी नेते आहेत यांच्याकडे पत्रव्यवहार केलेले आहेत. त्याशिवाय अजूनपर्यंत इथं आमची कोणी दखल घेत नाही. आज उद्या उद्या इथं संप चालू असताना आमचा इथं बेमुदत उपोषण चालू असताना इथं काही नेते मंडळी येतील व आम्हाला कंपनीकडनं न्याय मिळवून देतील अशी आमची मागणी आहे. एकूणच आपण बघतोय की योगेश अडसुळे हे त्यांच्या वडिलोपार्जित मालकी हक्काची जमीन जी आहे ती वाचवण्यासाठी या ठिकाणी त्यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतलेला आहे आणि त्यांना सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर शेतकरी संघटना असतील किंवा आंबेडकरी बहुजन समाजातील नेते मंडळी असतील हे दूरध्वनीवरून आणि प्रत्यक्ष भेटून या ठिकाणी त्यांना पाठिंबा देत आहेत. अशातच जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी माझं आमरण उपोषण सोडणार नाही असा निर्धार देखील योगेश अडसुळे आणि त्याच्या कुटुंबियांनी त्यांच्या समवेत काही शेतकऱ्यांनी देखील या ठिकाणी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.